आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठ्ठल भक्तीचा रंग संपूर्ण राज्यभर पाहायला मिळत असताना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातून एक वेगळीच प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यात आली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मनोमन प्रार्थना त्यांच्या मूळ गाव परिसरातील ग्रामस्थांनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी केली। आमच्या गावचा सुपुत्र पुन्हा राज्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळो अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी भजन, कीर्तन आणि हरिनामाच्या गजरात विठ्ठलाला साकडे घातले। कोयना विभागातील विविध मंदिरांमध्ये आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली असून या अनोख्या संकल्पनाची परिसरात चर्चा रंगलेली आहे। खूप छान कार्यक्रम झालाय। असाच कार्यक्रम दरवर्षी व्हावा, सगळ्यांनी सामील व्हावं। हातेवाडी, तोरणेवाडी सर्व लोकांनी या दिंडीमध्ये सामील झाले आणि खूप छान दिंडीचा सोहळा चालू आहे। पण विठ्ठलाच्या जय घोषात सर्वजण तल्लीन झालेले आहेत, आणखीन चांगला आनंद घेत आहेत। आम्ही देवाकडे हीच मागणी केली की आमचे बंधू एकनाथ शिंदे साहेब यांना पुन्हा त्यांना भरघोस असं यश मिळावं, त्यांची प्रगती व्हावी आणि आमच्या तालुक्याचा, आमच्या जिल्ह्याचा, आमच्या भागाचा चांगला विकास व्हावा असे आम्ही विठ्ठलाजवळ करतो। आम्ही सर्व लाडक्या बहिणींनी सर्वांनीच विठ्ठलाजवळ प्रार्थना केलेली आहे की हे एकनाथ साहेब हेच आमचे बंधू असावेत आणि ते त्यांची पुढची जी प्रगती आहे ती चांगल्या प्रकारे व्हावी, त्यांना चांगलं मुख्यमंत्री पद मिळावं अशी सर्वांची विनंती आहे। पद्धतीनं निपाणीचं या ठिकाणी आषाढीच्या एकादशीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन होतं। कसं कृष्णारी आज आमच्या निपाणी गावामध्ये आषाढी वारीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आणि जावली तालुक्यातील 105 गाव, कोयना सोळशी कांताटी विभागातील निपाणी गाव 105 गावचं म्हणजे प्रति पंढरपूर समजलं जातं। आणि सकाळी आज पहाटे 5 वाजल्यापासून आमच्या निपाणी गावामध्ये काकड आरती असू द्या, देवाचा अभिषेक असू द्या, परत भजन, आता दिंडी सोहळा, यानंतर भजनाचा कार्यक्रम होईल, संध्याकाळी हरिपाठ आणि खूप उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे। आणि सगळे लहान थोर मंडळी या कार्यक्रमात दिंडी सोहळ्यात हजर होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। आणि प्रतिवर्षी असंच पांडुरंगाची आमच्यावरती कृपादृष्टी राहून आमच्या कार्यक्रमाला अजून भरभराटीचं व्हावा अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। त्या निमित्तानं आपण पांडुरंगाकडे कुठली प्रार्थना केली? माझं नाव अंकुश समाज सुतार, गाव निपाणी। आज आषाढी वारीनिमित्त अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्साह साजरा आहे आणि जसं पांडुरंगाच्या समोर जसं लोक नतमस्तक होऊन मागणं मागतात, तसं आमचं एक पांडुरंगासमोर नतमस्तक होऊन मागणं आहे की आमच्या विभागाचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री व्हावी हीच आमची पांडुरंगाच्या समोर प्रार्थना असेल आणि ती पांडुरंगाने पूर्ण करावी ही आमची सर्वांची प्रार्थना आहे। जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।